कल्याण पूर्व के भाजपा के विधायक कर रहे थे रास्ते का भूमि पूजन, स्थानीय लोगों ने किया विरोध तो जमकर हुआ राड़ा। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। कल्याण पूर्व के भारतीय जनता पार्टी के विधायक गणपत गायकवाड़, इनके द्वारा कल्याण पूर्व के ही नूतन ज्ञान मंदिर स्कूल परिसर में एक सड़क निर्माण के काम का भूमि पूजन किया जा रहा था। तो उस वक्त यहाँ पर इसी परिसर में पढ़ने वाली सेंट जूड स्कूल है। सेंट जूड स्कूल और इसमें पढ़ने वाले बच्चों के अभिभावक तथा स्थानीय नागरिक और कुछ जमीन मालिक महिलाएं, इन्होंने इस कार्यक्रम का विरोध किया। इनका कहना था कि जमीनें उनकी है, रास्ता जो है अभी तक पारित नहीं किया गया है और गणपत गायकवाड़ जो है वो जबरन यहाँ पर भूमि पूजन का कार्यक्रम कर रहे हैं। इस दौरान दोनों पक्षों में जमकर राड़ा हुआ है, हाथापाई भी हुई है। गणपत गायकवाड़ के कार्यकर्ताओं और लोगों के बीच में किस तरह से ये पूरा मामला हुआ है वो वीडियोस के जरिए हम आपको दिखा रहे हैं। महिलाएं क्या कह रही है कि जमीनें टोकन दे करके नए गुजराती बिल्डरों को ला करके यहाँ पर लोगों को फंसाने का काम विधायक गणपत गायकवाड़ कर रहे हैं। इतना ही नहीं, दबंगई कर रहे हैं। स्कूल की जगह है, चर्च की जगह है, अन्य लोगों की जगह है, तो उस पर कब्जा किया जा रहा है, ऐसा इन लोगों का आरोप है। वहीं गणपत गायकवाड़ का क्या कहना है वो भी हम आपको दिखाएंगे। गणपत गायकवाड़ कह रहे हैं कि उन्होंने मनपा से मंजूर करा करके इस रास्ते का भूमि पूजन कार्यक्रम रखा था। इसके लिए निधि बाकायदा दी गई है और ये सरकारी काम है, कोई उनके अपने घर का काम नहीं है और कोई निजी पैसों से ये काम नहीं किया जा रहा है। गणपत शेठ आले होते, त्या गणपत शेठना तिथेच मध्येच अडवलं त्यांनी, त्या सगळ्या लेडीजनी, आणि आम्हालाही धक्काबुक्की करतच होत्या, त्या जाऊनच देत नव्हत्या त्या तिथे। कशावरून झालं नेमका प्रकार? हे नेमकं हे उद्घाटन करण्यासाठी या रस्त्याच्या कामासाठीच आले होते ते। कोण विरोध करते रस्त्याचा? हे फादरचे मॅडमला आहेत ना, त्यांनी लेडीजला बोलवलं होतं ट्रस्टच्या शाळा संजू शाळेतल्या त्या मॅडम लोकांना बोलवलं होतं आणि त्यांना हे धक्काबुक्की करायसाठीच बोलवलं होतं। आता काही नाही, आम्हाला ही 30 फूट जागा दिलेली आहे, ती आम्हाला रस्ता आणि गार्डनसाठी ती आमच्या एक झालेली आहे मागणी पूर्ण, आरक्षित जागा आहे, ती आमची मागणी पूर्ण करलीच पाहिजे आम्हाला। या विभागाचे गेली 40 वर्षापासूनचे रहिवासी आहोत आणि हा रस्ता आमच्या वहिवाटीचा रस्ता आहे। ही जागा जी आहे ती आरक्षित भूखंड आहे। या आरक्षित भूखंडावरती यांनी पत्रे मारून जागा ताब्यात घेतली होती। त्यानंतर संबंधित जागेसाठी आम्ही अर्ज केला महानगरपालिकेला, महानगरपालिकेने कारवाई केली। हा वहिवाटीचा रस्ता आहे आणि तो झाला पाहिजे यासाठी आमच्या विभागातील लोकांनी, सन्माननीय नगरसेवक असतील, निलेश शिंदे असतील, आमदार साहेब असतील आणि खासदार असतील, यांना सर्वांना पत्र दिले। आमदार साहेबांनी आज या ठिकाणी हा रस्ता मंजूर केला आणि त्यानंतर आज भूमिपूजन होतं। परंतु काही लोकांनी जाणून बुजून महिलांना, त्यांच्या समाजातल्या महिलांना पुढे करून आमदार साहेबांना अडवण्याचा प्रयत्न केला। आज इथं 200 ते 400 घरं या ठिकाणी आहेत आणि या सर्वांचा एकमेव रस्ता आहे। आज आमच्या इथं ना ॲम्ब्युलन्स येते, ना रिक्षा येते, ना घंटागाडी येते आणि ही आमची मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे। यासाठी सर्व जनता ही आमदार साहेबांच्या पाठीची आहे। धन्यवाद। हा रस्ता वहिवाटीचा चालू आणि ते डांबरीकरण झालेलं आहे। ह्या लोकांना आम्ही समजून सांगितलं आम्हाला जागा द्या म्हणून, द्या कबूल नाहीत, तरी आम्ही आमचे निलेश शिंदे आणि बाकी संगीता महिने आम्ही मिटिंग घेतली, आम्हाला जागा देतो म्हणून सांगितलं। बांधून झाल्यानंतर तर सांगून त्या लोकांनी परत गेट बांधलं, कपड्याचं गेट बांधलं, लोखंडी गेट बांधलं आणि परत बांधकाम भिंत सुरुवात केली। तेव्हा आम्ही स्थानिक आमदार त्यांना भेटलो, स्थानिक नगरसेवकांना भेटलो, इथले खासदार श्रीकांत ह्यांनाही भेटलो आम्ही आणि त्याने प्रत्यक्ष पाहिलं की जवळजवळ 10 फूट बाय 5 असा रुंदीचा खड्डा खोदला होता। त्याने प्रत्यक्ष दाखवलं आणि मग आम्हाला आमदारांनी आम्हाला सांगितलं की हे आरक्षण आहे, त्या जागी आरक्षण आहे, तुम्ही बांधू शकत नाही। तुम्ही आरक्षण सगळं दाखवलं, सगळं आम्ही पेपर पाहिले, त्याच्या आरक्षणामध्ये आहे, मॅपमध्ये आहे सगळं भूखंड, आणि भूखंड सोडून तुम्ही जागा सोडा बांधा ना, 30 फूट रस्ता तो आम्हाला, ते ऐका कबूल नाहीत। ते दादा काय करायला आले,
कपडा मार हे मार. मग शेवटी महापालिकेचे मॅडम आहेत त्याने इथं पत्रावर काढला, महापालिकेच्या ऑफिसरने पत्र काढले, तरी देखील ऐका कबूल नाही. दादागिरी आता पण त्याने काय केला, आमदार अडकवायचा प्रयत्न, आमचे आमदार आहेत त्याला अडकवायचा प्रयत्न केला. लहान लहान मुलं आले शाळेत, लहान लहान मुलांच्या त्यांनी स्वतःच मारलं आपल्या मुलांना आणि आमच्या लोकांना नाव घालतात आहे. हे चुकीचं आहे. तिथल्या सगळ्या लेडीज आहेत त्या पण मला सांगतील लहान लहान मुलांची गरज काय, तुम्ही जायला पाहिजे. कोर्टात जा तुम्ही. मारामारी वगैरे काय मारामारी झालेली नाही, धक्काबुक्की पण झालेली नाहीत, काही झालं नाही. आमदारांनी त्यांनी अडकवल्यानंतर तुळशी आजूबाजू पब्लिक असं धक्काबुक्की होते ना, कुणी कुणाला मारलं नाही. आणि लोकांनी लहान लहान मुलांना आणलं, यांनीच आपल्या मुलांना मारलं आणि आमदारावर दिबली पाडतात आहे, कार्यकर्ते दिबली पाडतात आहे. हे लोक असं आहे, याची जातात तशी आहे, याची हे लोक तसेच आहेत, अशा पद्धतीने त्या लेडीज सगळं वक्त करत होत्या. हे बरोबर आहे का? तुम्हाला जर ऑर्डर आणायची असेल तुम्ही जा कोर्टात जा, तुम्ही कोर्टात मागा, तुम्ही स्टे मागा, मग तो आमदार तो देतील. आम्ही उत्तर पब्लिक आम्हाला रस्ता पाहिजे, आम्ही रस्त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आणि काही होते आम्ही आज जायला तयार आहोत, आम्ही झिल काढायला तयार आहोत. आम्हाला रस्ता पाहिजे. खरं तर हा 40 ते 50 वर्ष जुना रस्ता आहे आणि हा रस्ता ह्या सर्व लोकांच्या वहिवाटीचा रस्ता आहे. कुठलाही वहिवाटीचा रस्ता कोणालाही बंद करण्याचा अधिकार नाही आहे. आणि या ठिकाणी ज्या टायमाला इथल्या स्कूलच्या संस्थापकांनी ज्या टायमाला बाउंड्री मारली होती त्या टायमाला त्यांना सांगितलं होतं का 20 फुटाचा रस्ता सोडणार आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर 20 फूट जागा त्यांनी सोडली. त्याच्यानंतर मी हा निधी मंजूर करून आणला आणि हा इथल्या लोकांसाठी हा रस्ता बनवलेला. खरं तर ही जी गार्डनची जागा आहे, ही गार्डनची जागा या शिक्षण संस्थेला हडप करायची आहे. इथल्या रहिवाशांची गार्डनची जागा ही शिक्षण संस्था मी हडप करून दिली नाही शिक्षण संस्थेला आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा विरोध होता. पण कोणाचाही वहिवाटीचा रस्ता कोणीही बंद करू शकत नाही. त्याच्यामुळे हा रस्ता बनवत आहे आणि शासनाचा पैसा आहे. त्याच्यामुळे हा काही 2 नंबरचा पैसा नाही किंवा गुन्हेगारीचा पैसा नाही की येऊन दादागिरीने उद्घाटन करतो आणि दादागिरीने काम चालू करत आहे. हा शासनाचा पैसा आणि जनतेच्या हितासाठी हा पैसा वापरला जातो.